दरम्यान काल झालेल्या राड्यानंतर नंदुरबार शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। दगडफेक करणाऱ्या 40 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या माळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये काल 2 गटामध्ये तुफानाची दगडफेक झाली होती आणि त्यानंतर तणाव जो आहे तो परिसरामध्ये पसरला होता। एकंदरीतच ऐन वेळेस पोलिसांनी पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर तणाव जो आहे तो हळूहळू जो आहे का ना तो कमी झालेला आहे। आता तणावपूर्ण शांतता जी आहे ती पसरलेली असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जे आहे ते तैनात करण्यात आले होते। ही जी काही घटना घडली होती काल दगडफेकीची, या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मोटरसायकल असतील, घरांची जाळपोळ असेल, अशा अनेक नुकसानी जे आहे ते झालेल्या होत्या। परंतु पोलीस विभागाकडून वेळेस दक्षता घेण्यात आली आणि या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेले आहे। या परिस्थितीला नियंत्रण ठेवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात दलातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच राज्य राखीव दलातील तुकड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार।